नमस्कार. नवीन व्हिडिओ सोबत पुन्हा तुमचे स्वागत. आज आम्ही निघालो आहोत पुन्हा एका ट्रिपवर आणि आजची आमची ट्रिप आहे मुंबई ते पुकेट, नंतर को समोई, मग बँकॉक अशी आमची ही संपूर्ण ट्रिप आहे. ही सर्व थायलंड मधली ठिकाणं असून ह्या ट्रिपमध्ये आम्ही कुठे कुठे राहिलो, काय काय पाहिले व काय खाल्ले हे सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तरी थायलंड सिरीज ही पूर्ण पहा. चला तर आज आमच्या ट्रिपचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी घरातून निरोप घेऊन आम्ही थेट पोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईमध्ये. इंटरनॅशनल फ्लाईट असल्यामुळे विमान तळावर आम्ही 3 तास आधीच पोहोचलो, जेणे की सामान देऊन चेकिंगची फॉर्मॅलिटी लवकर पूर्ण करून वेळेतच विमान उड्डाणाच्या ठिकाणी जाऊन पोहोचावे. थोडा वेळ विमानतळावरच फेरफटका मारून विमान बोर्डिंगसाठी तयार आहे अशी अनाउन्समेंट झाल्यावर आम्ही विमानाच्या दिशेने गेलो व थोड्या वेळातच विमान हे मुंबई ते पुकेट या ठिकाणी जाण्यासाठी सज्ज झालं. 4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पुकेट आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाऊन पोहोचलो. पुकेटच्या विमानतळावर पोहोचल्यावर सर्वात प्रथम आम्ही तिथले थायलंडचे सिम कार्ड घेतले, जेणेकरून आम्ही आधीच बुक केलेल्या हॉटेलवाल्याशी बोलून, कॅब व टॅक्सीवाल्याशी बोलून आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचता यावे यासाठी. विमानतळाच्या बाहेरच सोयीस्कर अशी व्यवस्था कॅब व टॅक्सीची असल्यामुळे आम्हाला सहजरित्या कॅब भेटली, जेणे की आम्ही हॉटेलपर्यंत पोहोचू शकेल. थोड्या वेळातच अर्ध्या पाऊण तासात आम्ही हॉटेलच्या रिसेप्शनला जाऊन पोहोचलो आणि आज आपल्या हॉटेलचे नाव आहे NH बोट लगून पुकेट रिसॉर्ट. रिसेप्शनमध्ये सर्व फॉर्मॅलिटी करून थोड्या वेळातच आम्ही बुक केलेला रूम आम्हाला देण्यात आला. ह्यावेळेस आम्ही रूम बुक न करता विला बुक केला होता, ज्यामध्ये खाली किचन व किचनमध्ये सर्व ॲक्सेसरी दिलेल्या असून त्याच्या पुढे हॉल, डायनिंग टेबल व खालीच एक वेस्टर्न टॉयलेट व वॉशरूमची पण व्यवस्था आपल्याला दिसून येते. किचन ह्यासाठी आम्ही घेतला होता, जर आम्हाला तिथले जेवण आवडले नाही तर मुलांना वगैरे काही बनवून देता येईल या उद्देशाने इथे विला बुक केला होता. आता आपण वरच्या साईडला असलेल्या बेडरूमच्या दिशेने जाऊ. वरती 2 बेडरूम आहेत. काही पायऱ्या चढून वरती आले की डाव्या बाजूला आता व्हिडिओत दिसणारा हा तो पहिला बेडरूम आहे, जिथे आपल्याला दिसत आहे की वॉर्डरोब बरोबर सर्वच गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता आपण चाललो आहोत दुसऱ्या बेडरूमकडे. त्याआधी मध्ये एक कॉमन वॉशरूम आहे आणि त्या वॉशरूमला दोन्ही बेडरूमला ॲक्सेस होतील असे 2 दरवाजे सुद्धा होते. बाथरूममध्ये पण सर्व ॲक्सेसरी प्रोव्हाइड केलेल्या होत्या. हा बेडरूम पहिल्या बेडरूमपेक्षा थोडा मोठा आहे आणि सर्व गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आपल्याला व्हिडिओत दिसत आहे. त्याचबरोबर या रूमला मस्त असा व्हिडिओत दिसणारा व्ह्यू सुद्धा आहे, जो आपल्याला खालून हॉलमध्ये पण बसून आनंद घेता येईल अशी व्यवस्था इथे केलेली आहे. आता तुम्ही व्हिडिओत पाहत असाल तिथे पाण्याच्या बाजूला बसण्यासाठी आराम खुर्च्या पण ठेवलेल्या आपल्याला दिसून येते. इथे आपण संध्याकाळचा चहा वगैरे किंवा सकाळचा पण चहा आरामात बसून व्ह्यूचा आनंद घेत वेळ घालवू शकता. सकाळी थोडेसे फ्रेश होऊन आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला रिसॉर्टच्या आजूबाजूचा एरिया दाखवते. आमचा विला असल्यामुळे आता तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे आजूबाजूला सगळे विला आहेत, जिथे बाहेर पार्किंगसाठी पण जागा आहे. आता समोर दिसणारा हा आपल्या विलाचा बाहेरचा व्ह्यू आहे. त्यानंतर तिथून काही 5-10 मिनिटं चालत गेले की आपण हॉटेलच्या मेन रिसेप्शनला जाऊन पोहोचतो. जर तुम्हाला चालत जायचे नसेल तर इथे इलेक्ट्रिक गोल्फ कार्टचा पण पर्याय आहे. रूममधून रिसेप्शनला कॉल करून तुम्ही गोल्फ बोलू शकता. आता आपण पोचलो आहे तो हॉटेलचा मेन एरिया आहे, जिथे युनिट, हॉटेल रूम व रिसेप्शन, मोठे स्विमिंग पूल, रेस्टॉरंट असे पर्याय उपलब्ध आहेत. तसे हे रिसॉर्ट सिटी सेंटर पासून 10 किलोमीटरवर आहे, ज्याने की तुम्हाला सिटीमध्ये जायचे असेल तर टॅक्सी व लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करावा लागतो. आता व्हिडिओत दिसत असलेले हे रिसॉर्टचे मेन
रिसेप्शन आहे व आता व्हिडिओत दिसत असलेले रिसॉर्ट मधील रेस्टॉरंट आहे. त्याच्याच बाजूला मोठे असे स्विमिंग पूल सुद्धा आहे, जे आता तुम्हाला व्हिडिओत दिसत आहे. ते सुद्धा खूप मोठे होते. ह्या ठिकाणी पण वेगवेगळ्या टाईपचे रूम आहे, पण इथे तुम्हाला हॉटेल युनिट टाईप रूम भेटते, ज्यामध्ये किचन वगैरे अवेलेबल नव्हते. त्याचबरोबर ह्या रिसॉर्टमध्ये स्पाची पण व्यवस्था आहे व रिसॉर्टमध्ये बार सुद्धा अवेलेबल आहे. ह्या हॉटेलमध्ये तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर तुम्ही NH बोट लगून फुकेट रिसॉर्ट असे गुगल वेबसाईट वरून डायरेक्ट बुक करू शकता किंवा कर्मा रॉयल हॉलिडे यांच्यातर्फे या विला रूमची बुकिंग करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. आपण पुन्हा भेटूया थायलंडच्या पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.